मुंबई महापालिका निवडणुकीनंतर आलेल्या निकालाने शिंदेंना स्पष्ट संदेश दिला. सत्ता असूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा सरस कामगिरी करता आली नाही. ही बाब शिंदेंच्या मनाला चटका लावून गेली आणि तेव्हापासून ते अक्षरशः ॲक्शन मोडमध्ये आले. त्यांनी पक्ष संघटनेत मोठे बदल सुरू केले. संपर्क प्रमुख, विभागीय संपर्क प्रमुख यांच्या नियुक्त्या करून त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला, की आता निष्क्रियतेला जागा नाही. मुंबई आणि ठाण्यात स्वतः शिंदे, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के तळ ठोकून बसले आहेत. कारण एकच मुंबई महापालिकेत कमी पडलेलं गणित भरून काढायचं. पुढच्या निवडणुकीपूर्वी मुंबई आणि महाप्राधिकाऱ्यावर पकड मजबूत करायची, हेच त्यांचं लक्ष दिसतंय. दुसरीकडे मराठवाड्यात परिस्थिती तितकी सोपी नाही. धाराशिवमध्ये वडळी, परभणीत कुमकुवत संघटना, लातूर, नांदेड, हिंगोलीत नाराजी. या सगळ्यांना तोंड देण्यासाठी शिंदेंना स्वतः मैदानात उतरावं लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही अपेक्षित यश न मिळाल्याने तिथे धक्कातंत्र वापरण्याची शक्यता वर्तवली जाते. आता खरी चर्चा रंगते ती विदर्भात. येथे शिंदेंनी मोठा मास्टर स्ट्रोक खेळलाय. बच्चू कडू यांना जवळ घेतलंय. आक्रमक, लढवय्या आणि तळागाळाशी जोडलेला नेता म्हणून कडूंची ओळख आहे. विदर्भात काँग्रेस आणि भाजपचा प्रभाव रोखण्यासाठी शिंदेंना असा चेहरा हवा होता. त्यामुळे येत्या काही महिन्यात कडूंना मोठं पद, कदाचित मंत्रिपद मिळण्याची चर्चा जोरात आहे. पण येथेच खरी ट्विस्ट आहे. जर कडूंना मंत्रिपद मिळालं, तर सध्याच्या मंत्रिमंडळात कोणाला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार, हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे. कारण शिंदेंनी दिलेले संकेत स्पष्ट आहेत. जे मंत्री कामगिरी करत नाहीत, त्यांची जनतेत पकड कमी आहे किंवा जे पक्षाची प्रतिमा खराब करत आहेत, ते त्यांच्या रडारवर आहेत. गेल्या 2 वर्षात ज्याची गुणपत्रिका कोरी राहिली, अशा मंत्र्यांना मोठा दणका, झटका बसू शकतो. काहींचा खांदेपलट होईल, काहींना डच्चू मिळेल, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. म्हणजेच येत्या काही काळात मंत्रिमंडळात भाकरी फिरवली जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. शिंदेंनी मोहरे ओळखलेत, डाव तयार आहे. फक्त आता वेळेची वाट पाहिली जाते. हा डाव कधी टाकला जातो आणि कोणावर पडतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कालच बच्चू कडू यांनी आपल्या प्रहार जनशक्ती पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांना विधान परिषदेचं तिकीट देखील देण्यात आलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे पुढची भूमिका काय घेतात आणि काय करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलंच आहे. बच्चू कडू यांनी देखील माध्यमाशी बोलताना सांगितलं, की मी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी कायम झटत राहणार. आता नवीन लढाई सुरू झालेली आहे. असं माध्यमाशी बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. आता बच्चू कडू यांना एकनाथ शिंदे कोणतं मंत्रिपद देतात आणि कोणत्या मंत्र्याला मंत्रिपद सोडावं लागतं, हे देखील बघणं तितकंच गरजेचं ठरणार आहे. तर मंडळी, या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून चूक केली का हे जे केलंय ते बरोबर आहे, हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.